वणी तालुक्यात वेकोलीच्या 15 भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहेत। या खाणींच्या प्रदूषणामुळे होरपळून निघालेल्या वणी उपविभागातील जनतेच्या नशिबी अद्यापही उपजिल्हा रुग्णालय आलेलं नाही। केवळ 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयावर तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा भार पडलाय। वणी उपविभागात प्रदूषणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात। आरोग्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे। वाढत्या कोळसा वाहतुकीमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलंय। किरकोळ अपघात तर नित्याचेच झालेत, मात्र गंभीर जखमींना इथं उपचाराची सोय नाही। जनरेटरची व्यवस्था नाही, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही आणि स्वच्छताची पण व्यवस्था नाही। अतिशय गंभीर परिस्थितीचं हे ग्रामीण रुग्णालय आज वणीत आहे। आम्ही शासनाला वारंवार निवेदन दिला, आमदार खासदारांनाही याबद्दलचे निवेदन दिलं, पण कुठलीही परिस्थिती सुधारली नाही। अस्वच्छता आहे, त्याचबरोबर जेवढे डॉक्टर्स पाहिजे तेवढे नाही। रक्त साठवण्याची कोणतीही या ठिकाणी सोय नाही। त्याचबरोबर हे जे या परिसरामध्ये नेहमी या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात आणि त्यांना इथं कोणतीच सुविधा मिळत नाही। वणी तालुक्याची लोकसंख्या सध्या 2.5 लाखाहून अधिक झाली आहे। मात्र इथलं ग्रामीण रुग्णालय आणि 4ही प्राथमिक आरोग्य केंद्र ही 40 वर्षांपूर्वीच्या लोकसंख्येच्या आधारावर बांधण्यात आली। लोकसंख्या वाढली तरी त्यात किंचितही बदल करण्यात आला नाही। शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार डॉक्टर उपलब्ध नसल्यानं कित्येकदा रुग्णालयातील परिचारिका आणि आरोग्य सहाय्यक थातुरमातुर उपचार करून रुग्णांची बोलवण करतात। याबाबत वणीकर नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केली, उपजिल्हा रुग्णालयाची मागणी केली, मात्र पोकळ आश्वासनांपलीकडे त्यांना काहीच मिळालं नाही। त्यामुळे वणीकरांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत हेल्पलाईनची टीम वणीमध्ये पोहोचली। तज्ञ डॉक्टरांचा अभाव, प्रचंड अस्वच्छता, घाण आणि त्यामुळे डुकरांचा सुळसुळाट असं दृश्य झी हेल्पलाईनच्या निदर्शनास आलं। रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रही बंद होतं। या सर्व समस्या वर्षभरात वणीला उपजिल्हा रुग्णालय मिळवून देऊ असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। या संदर्भात दोनदा मी माननीय मुख्यमंत्री भेट घेतली, आरोग्य मंत्र्यांना भेटलो आणि सहसा या लवकरच त्या वणी शहराला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त होणार आहे आणि त्याची इमारत त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मानानं सर्व कर्मचारी, डॉक्टर पुन्हा अपॉइंटमेंट होणार आहे। जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा आमदार साहेबांच्या पाठपुराव्याने मिळालेला आहे। आता त्याची बिल्डिंग आणि त्याचा निधी याच्यासाठी यावर्षी तरतूद होऊन आम्ही 1 वर्षात येथे उपजिल्हा रुग्णालय सुरू होईल याची आम्ही हमी घेतो। आमदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे झी हेल्पलाईनचं समाधान झालेलं नाही। चांगल्या आरोग्य सुविधा मिळणं हा इथल्या नागरिकांचा हक्क आहे आणि जोपर्यंत आमदार बोधकुरवार आपलं आश्वासन पाळणार नाहीत तोपर्यंत झी हेल्पलाईन त्याचा पाठपुरावा करतच राहील, कारण सवाल वणीवासियांच्या हक्काचा आहे। श्रीकांत राऊत, झी मीडिया, वणी, येवला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।